नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण गुलकंदाची रेसिपी पाहणार आहोत. तर चला, आपण आलेलो आहोत गार्डनमध्ये गुलाब तोडण्यासाठी. तर कात्रीच्या साहाय्याने मी ही सगळी गुलाबं तोडून घेत आहे. हे गावठी गुलाब आहे. तर ह्या गुलाबांपासून खूप छान असा गुलकंद तयार होतो. खूप सगळे गुलाबाला लागलेले होते. म्हटलं चला आपण ह्याच्यापासून गुलकंद बनवूया आणि ही रेसिपी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया. तर बघा, मी सगळे गुलाब कट करून घेत आहे. तर आपण हे गुलकंद बिना गॅसचा वापर करता बनवणार आहोत. बघा, अशा प्रकारे सगळे गुलाब कट करून घ्यायचे आहे कात्रीच्या साहाय्याने, जेणेकरून आपल्या गुलाबाला परत पण खूप छान अशी गुलाबं लागतात. बघा, किती सगळ्या कळ्या पण आपल्या गुलाबाला लागलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता की आपले गुलाब किती निघलेले आहेत. तर एवढे सगळे आपले गुलाब निघलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या गुलाबाच्या सगळ्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्याचे देठ बाजूला टाकून द्यायचे आहेत, अशा प्रकारे. तर सगळ्याच गुलाबांच्या अशा प्रकारे आपल्याला पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि देठ बाजूला टाकून द्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारे सगळ्या गुलाब आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि सुकलेल्या पाकळ्याही बाजूला काढून घ्यायच्या आहेत. बघा, मी सगळं स्वच्छ करत आहे. सुकलेल्या पाकळ्या बाजूला काढून टाकत आहे, त्याच्यातले देठ बाजूला काढून टाकत आहे. आणि तुम्हाला एक सांगते, गुलाबामध्ये खूप छोटे छोटे किडे असतात. त्याच्यानंतर सगळे किडे आपल्याला म्हणजे धुतल्यानंतरही एक एक पाकळी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. बघा, एवढे माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या निघलेल्या आहेत. तर ह्यांना आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एका कपड्यावर आपल्याला हे सगळे गुलाबाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही ह्या गुलाबाच्या पाकळ्या फॅनखालीही सुकवू शकता. माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून म्हटलं चला कपड्याच्या साहाय्याने आपण ह्या सगळ्या पाकळ्या सुकवून घेऊया, म्हणून मी हा इथं कपडा वापरलेला आहे. आणि खूप छान असा गुलकंद तयार होतो. तुम्ही बघू शकता, माझ्याकडे एवढ्या पाकळ्या निघलेल्या आहेत, तरी पण अर्धी काचेची वाटी भरून इथं गुलकंद तयार होणार आहे. एवढ्या गुलाबाच्या पाकळ्यांचा. तर अशा प्रकारे ह्याला पुसून घ्यायचे आहेत, पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे. त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण असं स्वच्छ. तुम्ही अशा पाकळ्या पांगवून फॅन खाली पण सुकवून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. काही त्याच्यात कचरा नको आहे आपल्याला किंवा एखादा किडा नको आहे. सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. पूर्ण पाकळ्या अशा कोरड्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एका छोट्याशा वाटीत किंवा छोट्याशा घमेल्यात काढून घ्यायच्या आहेत हे पाकळ्या. बघा, आणि गुलकंद हे पोटासाठी खूप थंड पदार्थ आहे आणि मुलांसाठीही खूप छान पदार्थ आहे. बघा, उन्हाळ्यात हे गुलकंद खूप आपल्याला थंडावा देण्याचं काम करतो. अशा प्रकारे
माझ्याकडे जवळजवळ 1 वाटी गुलाबाच्या पाकळ्या निघाल्या होत्या. मी त्याच्यात अर्ध्या वाटी साखर टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला अशा प्रकारे त्या गुलाबाच्या पाकळ्या पूर्णपणे कुस्करून घ्यायच्या आहेत. तुम्ही जेवढ्या छान कुस्करताल तेवढं छान आपलं गुलकंद तयार होणार आहे. तर बघू शकता पूर्ण असं एकजीव तयार करून घ्यायचं आहे. गुलकंद खूप छान तयार होतो. पूर्ण अशा पाकळ्या एकदम कुस्करून घ्यायच्या आहेत. खूप अशा बारीक झाल्या पाहिजे. तुम्ही जेवढं छान कुस्करताल तेवढं छान आपलं गुलकंद तयार होणार आहे. तर बघा मी किती छान असं कुस्करून घेतलेलं आहे आणि खूप छान असं बारीक झालेलं पण आहे. बघा बघा मी किती छान असं कुस्करत आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काचेच्या भरणीत किंवा काचेच्या काचेच्या भरणीत हे अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने. काचेच्या भरणीत भरून ठेवल्यानंतर गुलकंद खूप दिवस टिकतं आणि आपल्याला 3 दिवस हे काचेची बॉटल उन्हात ठेवायची आहे आणि रोज जाऊन त्याला हलवायचं आहे चमच्याच्या साहाय्याने उघडून आणि परत झाकण लावून ठेवायचं आहे. मग खूप छान असा गुलकंद आपला तयार होतो. एकदम मधासारखा गुलकंद तयार होतो. तर मी तुम्हाला दाखवते एवढे माझ्या गुलकंदासाठी पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आणि 3 दिवसानंतर बघा किती छान असा गुलकंद तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. मी त्याला 3 दिवस उन्हात ठेवलं होतं. बघा किती छान असा आपला गुलकंद तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही गुलकंदाची रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. तर माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. चला बाय बाय.